करते सकाळी काय वाका काय आहे ती काय काय अगं दही आहे दही. आणि मित्रांनो लोणी थंडीच्या दिवसात ज्यादा निघतं. मग मी पूजाला लय कावलो. अगं म्हणलं ताक कर अगं पूजा, ताक कर अगं पूजा, ताक कर म्हणलं तर पूजाचा ऐकूनच घ्यायची नाही. ह्या कारणानं ऐकायची त्या कारणानं सोडायची. पूजा तूप भरपूर झाला पाहिजे. तूप आपल्याला ऐकायचं आता. एक नंबरचं तूप असते बघा. हात करायचं नाही. आजपासूनच चालू केले बघा आपलं तूप काढायला. काय ते ग अगं एक झोपेड आहे त्याला चरोडी बांधली बारक्या चरोडीया आणि ह्याला बांध काय म्हणजे कपड्याला आणि असं हाताने का नव तुला हाताने जमतोय तसं. हे बघा पहिली आई आमची अशी अशी रवी आहे ती कोण काय ती अरे ताक कशाने घुसायला असते ती दही रवी ती रवी आहे बघा. ती जुन्या काळात ती कुणी आणली माहिती का आईनं आणली आहे. तू आई बघितली होती का तुम्हाला चप्पल कुणी आणली बापूर हा बापाला ती एवढं घ्यायला चप्पल कोणी आणली तर आईला आणली म्हणते म्हणत तर दूध कोण पाजलं हा एवढा मोठा आहे कधी आणलाय बघा. असू द्या दोस्तांनो तुम्ही सुद्धा दूध घरी असलं तर दही रुजलावा. उन्हाळ्यात लोणी लई निघतो मग उन्हाळा म्हणतो पाताळ एकदम आम्हाला पण ताक प्यायचं. होय प्यायचं अजून आजारी पडायचं डॉक्टरच्या दुपारचं पेज उन्हाचं काय प्यायचं दुपार आपण हाय असं प्यायचं. ह्यात साखर टाकायची नाही टाकायची मग प्यायचं नाही. तू पेणार का बिन साखरच प्यायचं हा मग चालतंय. आणि उरलेलं मी जाळ्या बुडात टाकणार नारळाला आंब्याला तुम्ही खाता म्हणलं नारळाला आंब्याला नको खायला खाता का ते खात गे तुम्हाला दिसत नाही ती आत बोलतो झाड बघा असं घुसळायला लागतं बघा. ए नैसर्गिक ती नैसर्गिक मिक्सर कशाचं आहे का हा मिक्सर ती मिक्सर कसं आहे माहिती आहे का नैसर्गिक ती नैसर्गिक. पूर्वी असंच हाताने होत होती नाहीतर मग ती खाट्याला बांधायचं का बांधूया आपल्या खाट्याला नाही. आता ह्या ताकासाठी एक आपण झाडच उभा करू झाडाला जळत अजून लोणी निघालं नाही बघा. लोणीला नेसाय टाकली नाही का नेस दुधात तरी पण लोण निघतं ह्याच्यात हा नेसलेलं आणि निघाल्या मग काय माहिती घ्या मला सुद्धा हलवायला येतं मला सुद्धा कच्चं समजू नको. तो हलव बघ लोण निघते का नाही नाही म्हणलं तर एक वाटी तर लोण निघणार त्याला निघणार. टाकली तर लोणी येत मोना असं शिकायचं बारीक ध्यान देऊ. दह्यापासून दुधापासून दही कसं बनवायचं पुन्हा दह्यापासून ताक कसं बनवायचं आणि ताकातून लोणी कसं काढायचं आणि लोण्यामधून तूप कसं बनवायचं हे जर ज्ञान शिकलं पाहिजे. काय माहित आहे अरे त्याला हलवायला लागतो उशीर 100 मिनिटं किती 100 मिनिटं म्हणजे किती तास
आणि 100 मिनिटं म्हणजे तास किती नुसतं उचलतोय जीवन लावतोय टाळ्याला. एक म्हणा. तास आणि 40 मिनिटं. म्हणा तुला हलवायचं का ती टाक करायचं का तुला नाही टाकचं म्हण. येते ताक हलवताना नवऱ्याचा राग येतं, काढायचं, हलवायचं. लय भारी हलवा येतं. हात गाठ. बापू तुला जमतं का काय जमत ती दाव्याला वाढायला सोपं का ह्याला दाव बांध म्हणतोय जर तू हे कोपऱ्याला हे आलेल्या कोपऱ्याला भांड्या एका पडायला सगळ्या कपाटा उडल्या. इथं म्हटलं की पडलं पडतं का असं कसं केलं आलं का? झालं ताक. ए अजून थोडं हलव झालं ताक. यात लोणी नसतं वा. सायला लोणी असतं. मग तू साय कुठं पळवून येलं दुसऱ्या बघलं ताक. हा साय ए बापू ताया ताया आपल्याला लोणी बघायला मिळेल म्हणून ताईन काय केलं माहिती का लोणी दळवून ठेवले या ती दुसऱ्या साय दळवून ठेवली दुसऱ्या भोगल्या अजून टाकायचं उद्या काय म्हणून टाकतो असं रोली असं आहे व्हय. या मित्रांनो ताक प्यायला थंडीचं ताक प्यायचं आणि दवाखान्यात जाऊन बसायचं. काय होतंय घशात खवखवतंय परत खोकला येतोय ताप येतोय काय करायचं आणि दिवसाला ताक प्यायचं. अगं ताक पिल्यानं कधी आजारी पडत नसतं माणूस. तुला पाहिजे का बापू म्हणा तुला माझं डोकं दुखायलंय. मला नको. दुखतंय पाठ. चल दवाखान्यात मग ताप नाही डॉक्टर म्हणजे काय होतंय आणि डोकं दुखतंय मग डोक्याला किती काय डॉक्टर म्हणजे डोळा लावून झोपायचं नाही का जरा? ऐ, तसं असतंय ताप नाही बघा मित्रांनो ताप नाही पण नरड खवखवतंय आणि डोकं भयान दुखतंय. तू खाल्ली भाकर आपली तसेच ज्यादा आजारी पडण्यापेक्षा खाणे महत्वाचं. कारण की त्यातलं वरचं वरचं लोणी आणलं थोडं थोडं हाय का ग लोणी नसतं का हे? मग नाद लावताय नसला की ते येडे काय माझं? दोस्तानो एक बगुलभर ताक केले बघा आता आता तरी ताक कमीच पडलं पाहिजे ही ए माझ्या हात काय नसतो ही बगुल गच्च भरलं पाहिजे. नाही का? काय करते हांडाया? हांडा गच्च करते, थोडं हे बघून बसायला ताकच होती हांडा आणि प्या. चांगलं खावा नाही सरायला ना ग. चला मागे रे सगळ्याला एक एकाला दुपारी हात लावाय नसतं होय तुला पिऊन खोकलेला आली. ए थोडं हलवायचं अजून का हलव थोडं लोण नाही निघत आता. वाळूचे कण रगडताई प्रयत्न करल्या तर सगळं तेल सुद्धा गळतं लक्षात ठेव. तुम्हाला एवढंच येतं. तर दोस्तानो तर मित्रांनो या ताक प्यायला अजून म्हणजे हलव सकाळचं ताक प्यायचं नाही बघा दुपारचं ताक प्यायला नक्की या.